आज आपण आलो आहोत एक स्टेशन एक उत्पादन ही मोदींनी चालू केलेली एक किती प्रेमाने आणि मन लावून मग्न होऊन काम करत आहेत। दुसऱ्या स्त्रियांसाठी काहीतरी करायचा विचार केलाय आणि तो विचार इतक्या मोठ्या परीने सक्षमरित्या त्या खांद्यावर पेलत आहे। जसं लोक बोलतात की एका व्यक्तीच्या पाठीमागे सबळ स्त्री उभी असते, पण इथे आपण विचित्र आणि उलट बघत आहोत की एका स्त्रीच्या पाठी दुसऱ्या स्त्रिया उभ्या आहेत। तर मला वर्करांनी आपल्या हे कप असे ट्रेमध्ये लावल्यानंतर ते ओले असतात। मग ते आता तुम्ही बघू शकता की वजन काटा झाल्यानंतर हे अशा फायनलला बॉक्समध्ये पॅकेजिंग करत आहेत। नमस्कार महाराष्ट्र, मी आपली लाडकी आरती आपल्या ग्रीडी फूडीज चॅनलमध्ये हार्दिक। तर आज आपण आलो आहोत एक स्टेशन एक उत्पादन ही मोदींनी चालू केलेली एक स्कीम आहे। म्हणजे 15 दिवस आपल्याला दुसरा भेटतो स्टॉल, तर त्याची माहिती आपण जाणून घेऊया। त्याच्या आधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट नक्कीच करा। तर चला आज जाणून घेऊया आपण त्याची माहिती। आणि हे त्यांचे प्रोडक्ट्स आहेत, हे बघा। आणि कंपनीचं नाव आहे ध्रुवी इन्सेन्स इंडियाज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी। तर हे मार्केटिंग हेड आहे तिकडचे, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया यांच्या कंपनीची बद्दलची माहिती। तर चला थँक्यू सो मच त्याच्याबद्दल बोलावलं आम्हाला, तीच मोठी गोष्ट आहे। कंपनीबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्हाला मी सांगू इच्छितो की रेल्वेने आणि मोदी सरकारने ही जी एक स्टेशन एक उत्पादन ही स्कीम राबवलेली आहे, त्या स्कीमच्या आधारित आमच्यासारख्या एंटरप्रेन्युअर्सना लोकांसमोर मांडता येतील आपले प्रोडक्ट। हे एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळालेलं आहे आणि त्या प्लॅटफॉर्मचा आम्ही पुरेपूर फायदा करून घेत आहोत। ही एका स्त्रियांसाठी चालू केलेली कंपनी आहे। तर आपण जरा पुढे आणि तुम्हाला आपले प्रोडक्ट दाखवतो। हे आपलं फॅक्टरी आउटलेट आहे, इथे तुम्हाला आपले सर्व प्रोडक्ट्स दाखवण्यात येते। जसं तुम्ही इथे बघत आहात, हे गवेदम आपलं सगळ्यात प्रीमियम प्रोडक्ट आहे। तुम्ही बघू शकता गाईच्या शेणापासून बनवलेले कप आहेत। त्याच्यामध्ये नागरमोटा जटामसीसारखे हर्ब्स टाकलेले आहेत, जेणेकरून घरामध्ये पवित्र सुगंध पसरतो आणि निगेटिव्हिटी भागवून जाते। तुम्हाला याचा एक चांगला अनुभव मिळतो, डोकं शांत राहतं। मेडिटेशन ज्याची गरज असते लोकांना आज, की या मानसिक तणावामध्ये लोकांचं आहे ना स्वास्थ्य बिघडत चाललेलं आहे, तर त्याच्यासाठी खूप उपयुक्त असे कप्स आहेत आणि लोकांना तसे अनुभव आलेले आहेत, ते त्यांनी अनुभव आमच्याकडे शेअर केलेले आहेत। अशा कपधूपमध्ये आपल्याकडे किती व्हरायटी आहे? आमच्याकडे कपधूपमध्ये 5 व्हरायटी आहेत। 5 व्हरायटी। गाईच्या शेणापासून बनवलेला, हा कप कोळशापासून बनवलेला आहे। ओके। त्याच्यामध्ये प्रीमियम आणि लोबांचाच फक्त सुगंध येईल तुम्हाला। आणि हे कप्स आहेत, जसा हा गुगुळ आहे, हा लोबान आहे आणि हा हवन सामग्री आहे। हे कप आम्ही लाकडाच्या भुशापासून बनवलेले आहेत। पहिल्या दिवशी आपण नवीन घर घेतो, गणेश पूजन करतो, त्यावेळेला हवन करतो, तर तीच हवन सामग्री आम्ही ह्याच्यामध्ये वापरलेली आहे। तुम्हाला त्याच प्रकारचा सुगंध तुम्हाला अनुभवायला मिळतो। खूप छान। लोबांमध्येही तुम्हाला एक वेगळा सुगंध अनुभवायला मिळतो। आणि गुगुळ, जेव्हा नवरात्री येते, नवरात्रीमध्ये गुगुळ हा विशेष धूप वापरला जातो, देवीला आवडतो म्हणून। तर त्याचा सुगंध तुम्हाला रोज अनुभवायचा असेल तर गुगुळ हा कप धूप वापरून पहा। नक्की नक्की। खूपचे आपल्याला आपण सॅम्पल बघून घेतले। आता आपल्याकडे व्हरायटीमध्ये काय काय आहे? अशा खूप साऱ्या व्हरायटी आहेत, टूथस्टिक्स आहेत, अगरबत्त्या आहेत, हाताने वळलेल्या मसाला अगरबत्ती आहे। आणि ते तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या फॅक्टरीमध्ये व्हिजिट करा। तर आता आपण भेटूया डायरेक्ट ह्यांच्या फॅक्टरीवर, कारण की इकडे लाऊड भरपूर आहे। आपण स्टेशनला आहोत, त्यामुळे आता माटुंगा स्टेशनला लागला यांचा स्टॉल। आणि हा स्टॉल किती तारखेपर्यंत आहे आपला? येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत हा स्टॉल अवेलेबल आहे। आणि तुम्हाला इथे जर आलात तर माटुंगा प्लॅटफॉर्म नंबर 1 आणि 2 वेस्टर्न लाईनमध्ये बाय 1 गेट 2 ची ऑफर अवेल करता येईल, म्हणून प्लीज व्हिजिट करा। नक्की व्हिजिट करा। तर आता आपण भेटूया डायरेक्ट यांच्या फॅक्टरीवरती। बाय। सगळं क्लिअर आहे, डिव्हिजन क्लिअर आहे।
तर गाईज तुम्हाला सांगितल्याबरोबर आपण पोहोचलेलो कंपनी डायरेक्ट थेट. तर आता आपण वरती जाणार आहोत. तर चला जाऊया वरती डायरेक्ट कंपनी विजिट. तर गाईज आता आपण पोहोचलो त्यांच्या मेन ऑफिसला. म्हणजे ऑफिस नाही आहे तर त्यांचा गोडाऊन आहे इकडे बनतात. तर ध्रुवी इन्सेन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही त्यांची कंपनी आहे आणि ती एका महिलेने उभारलेली कंपनी आहे आणि त्यांच्या हाताखाली 30 महिला काम करतात. ही सर्वात मोठी गोष्ट आहे आणि छान गोष्ट आहे की एका महिलेमुळे इतका म्हणजे 30 जणांना रोजगार भेटतो आहे. तर चला आता आपण बाकीची माहिती त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की त्यांनी हा बिझनेस कसा स्टार्ट केला आणि त्यांचा सेटअप कसा झाला आहे तो. आता आपण पोचलो त्यांच्या कंपनीमध्ये. तर आता आपण सर्वात आधी भेटणार आहोत मार्केटिंग हेडला. तर नमस्कार सर. नमस्कार. कालच्याप्रमाणे आज आपण बोललेलो की आपण भेटूया, तर आज भेटलो आहे. तर पुढची माहिती तुम्हाला द्यायची आहे. तर इकडचा काय सेटअप असणार आहे आणि काय ते तुम्ही सांगा. नक्कीच. जसं OSOP स्टॉलला तुम्ही व्हिजिट केलं आणि आपण तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही कंपनीत या, आपण तुम्हाला कंपनीचा सेटअप दाखवू. तर आपण आता आधी डायरेक्ट जाऊ शॉप फ्लोअरला. चला तर जा. तर आता आपण आपल्या शॉप फ्लोअरवर फॅक्टरीमध्ये आलेलो आहोत. जसं मी तुम्हाला सांगितलं आहे. तर आता मी पहिला तुम्हाला दाखवतो आहे सर्वप्रथम की आपल्याकडे कप धूप कसे बनवले जातात. तर ही कप धूप बनवण्याची मशीन आहे. तुम्ही बघू शकता इथे हे आपलं प्रीमिक्स आहे. ते प्रीमिक्स अशा पद्धतीने इथे मिक्सरच्या इथे टाकलं जातं आणि तर हे असं गोल गोल फिरत डायमध्ये पडतं आणि डायमध्ये पडल्यानंतर तुम्ही बघताय की तिथे हा डायरेक्ट फायनल कप हा प्रोड्यूस होऊन तिकडे निघेल बाहेर आणि अशा पद्धतीने तो कप उचलला जातो. कप उचलल्यानंतर आपले फॅक्टरीतले कामगार आहेत ते अशा पद्धतीने ह्या ट्रेवर ते लावून ठेवून देतात. वर्करांनी आपल्या हे कप असे ट्रेमध्ये लावल्यानंतर ते ओले असतात. मग ते ट्रे आपण ओले सुकण्यासाठी असे ठेवून देतो रॅकमध्ये. रॅकमध्ये हा थोडा वेळ झाला की हा होल्डिंग एरियामधून कप जातात आपल्या ड्रायरमध्ये आणि ती प्रोसेस तुम्हाला मी आता पुढे दाखवतो. आता हा ड्रायरमध्ये टाकलेला ट्रे आहे तो आता पूर्ण ड्रायर थंड झालेला आहे आणि बघू शकता की आता आपला वर्कर हा ट्रे काढेल. ट्रे काढल्यानंतर हा ट्रे हा कप काही साधारण असा दिसतो. आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना फिलिंग करणार आहोत. तर फिलिंग कसं होतं ते तुम्हाला दाखवणार आहे. बघा आपले वर्कर्स आहेत ते इथे फिलिंग करत आहेत. फिलिंग झाल्यानंतर हा ट्रे अशा पद्धतीने व्यवस्थित रचला जातो आणि पुन्हा एकदा ड्रायरमध्ये पुढच्या प्रोसेससाठी टाकला जातो. ही प्रोसेस झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या महिला आहेत हे अशा त्या बॉक्समध्ये त्याची पॅकिंग होते. ही इनर पॅकेजिंग आहे. इनर पॅकेजिंग झाल्यानंतर त्याच्यावर आउटर लेअर जातं, आपलं ब्रँडिंग होतं आणि तो बॉक्स फायनल बनवून आपल्यासमोर दुकानात आपल्या हातात येतो. तर आता आपण पाहिलेत कपधूप कसे बनतात. आता आपण बघूया आपली फाईन वन प्रीमियम हँडक्राफ्टेड मसाला अगरबत्ती कशी बघते. तर तुम्ही बघू शकता की आपल्या या स्त्रिया आहेत या हाताने अगरबत्त्या वळत आहेत. तिथे लोक आहेत ना अगरबत्ती बनवण्यासाठी शिलारस वगैरे नाही ना त्या केमिकल टाकून वापर करतात. पण आपण आणि फक्त हलमदी पेस्ट आणि मध वापरून ह्या अगरबत्तीचा आहे ना हे करतो, प्रोसेसमध्ये आणतो. तुम्ही बघू शकता की स्त्रिया आहेत ना कशा हाताने त्या अगरबत्त्या वळत आहेत. आता हे फायनल झालेलं प्रोडक्ट आपल्यासमोर असं काही दिसत आहे. तर आता आपण बघू शकता की तिकडे मसाला अगरबत्त्या वळल्यानंतर इथे पॅकेजिंग कशी होते. तुम्ही इथे आलं तर तुम्हाला दाखवू शकतो. इकडे आपल्या स्त्रिया आहेत ना मसाला अगरबत्त्या व्यवस्थित वजन काट्यावर मोजत आहेत आणि मोजून झाल्यानंतर त्या अशा पद्धतीने इथे पॅकिंग होत आहेत. लेबलिंग झालं, पॅकिंग झालं आणि त्याच्यानंतर त्या जातील फायनल प्रोडक्टमध्ये बॉक्स पॅकेजिंग करायला. आता तुम्ही बघू शकता की वजन काटं झाल्यानंतर हे अशा फायनलला बॉक्समध्ये पॅकेजिंग करत आहेत आणि फायनल बॉक्स पॅकेजिंग करून
हे झालं आपलं प्रोडक्ट रेडी. आता तुम्ही बघू शकता आपलं दुसरं प्रोडक्ट आहे धूप स्टिक्स. आज आपण लेव्हेंडर फ्लेवर ट्राय करत आहोत. इथे या स्त्रिया लेव्हेंडर फ्लेवर्समध्ये सगळं हे करून पॅकिंग करत आहेत आणि फायनल पॅकेजिंग तुम्ही बघू शकता. ही काही अशी दिसते. तुम्ही बघू शकता की अख्ख्या शॉप फ्लोअरवर आपल्या या महिला आहेत त्या किती प्रेमाने आणि मन लावून मग्न होऊन काम करत आहेत. तर आता आपण कंपनी तर फिरून झालो यांची, आणि म्हणजे कसं मॅनेज केलं आहे एवढं छानरित्या, एवढा असा सेटअप एवढा भारी केला आहे आणि सर्व महिला मन लावून काम करतात. ती सर्वात मोठी गोष्ट आहे, कारण की त्यांच्याच हातात असतं हे सर्व. अगदी अगदी खरं. हां, तर त्यांच्याशिवाय हे काम होणारच नाही. तर आता कंपनीचं शॉप फ्लोअर आपण बघून झालेलं आहे. इथे काम कसं चालतं ते सुद्धा आपलं बघून झालेलं आहे. तर आता ह्याच्या पाठी ज्यांची संकल्पना आहे, आता आपण भेटूया त्यांना. चला. तर आता तुम्हाला मगाशी शॉप फ्लोअरवर सांगितलं की हे स्वप्न ज्यांनी पाहिलं, वास्तवात आणलं आणि हे आता स्वप्न हळूहळू जसं बहरतं झाड मोठं होत चाललं आहे, त्यामागचा खंबीरपणा म्हणायचं गेलं त्यांना आपण आज भेटत आहोत. त्या म्हणजे प्रचिता सावंत मॅडम. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जे मॅम तुम्ही झाड लावलं त्याचा आज गुलमोहर झाला आहे, तर तुम्हाला त्याबद्दल काय वाटतंय, तर आम्हाला सांगा त्याच्याबद्दल. श्री स्वामी समर्थ. मला खूप आनंद होतो हे सांगायला की आज एक प्रोडक्ट रेंज आहे. माझ्या प्रोडक्टचं नाव स्वामी आहे आणि त्याच्या अंडर मी ध्रुवी इन्सेन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीला रिप्रेझेंट करते. माझ्या या ब्रँडच्या अंडर आम्ही ऑलमोस्ट 15 to 16 प्रोडक्ट्स ठेवले आहेत, ज्याच्यात माझ्याकडे कपधूपची रेंज आहे, धूपस्टिकची रेंज आहे, ब्राऊन अगरबत्ती, हँडक्राफ्टेड मसाला अगरबत्ती अँड लेटेस्ट माझ्या फॅमिलीचं एडिशन म्हणजे स्वामी अत्तर असं आम्ही इंट्रोड्यूस केलेलं आहे. ही संकल्पना येण्यामागचं सगळ्यात मोठं कारण सांगितलं तर कोविड. म्हणजे बऱ्याच लोकांच्या आयुष्यात कोविडमुळे बऱ्याच गोष्टी घडल्या, त्यात माझ्यासाठी स्वामींनी एक चांगली वाट दाखवली. तर स्वामींचे मी त्याच्यासाठी आभार मानते. आणि त्याच्यात कपधूप हे माझं फर्स्ट ब्रँड आहे. जे मी जेव्हा स्टार्ट केलं त्याच्याबद्दल मला फारशी माहिती नव्हती, पण खूप अप्स अँड डाऊन्स झाले. दिलेले प्रोडक्ट्स रिटर्न आले. वेल, ती स्टोरी डिफरंट आहे. पण त्याच्यानंतर मी बऱ्याच ठिकाणी फिरले, ह्याची माहिती घेतली आणि आता माझ्याकडे मिनिमम 150 फॉर्म्युला आहेत फक्त कपधूपचे. आणि त्याच्यानंतर मी माझी रेंज स्टार्ट केली, ज्याच्यात प्रीमियम प्रोडक्ट्सनंतर मी लाकडाच्या भुशापासून बनवतो, तसे कपधूपही बनवतो. आणि आता लेटेस्ट स्वामी गौवेदम हे गाईच्या शेणापासून प्लस त्याच्यामध्ये हर्बल फिलिंग मटेरियल म्हणजे जटामासी, नागरमुथा असे फिलिंग हर्ब्स आणि सांब्राणी ह्याचं कॉम्बिनेशन करून आम्ही हे प्रोडक्ट बनवलेलं आहे. त्याच्यानंतर माझं अजून एक ॲडिशन त्याच्यात आलं, स्वामी 5 in रोल हँड रोल अगरबत्ती, ज्याच्यात ह्या हाताने वळलेल्या अगरबत्त्या आहेत. एक अगरबत्ती 1 तास जळते. त्याचं मुख्य कारण म्हणजे त्याच्यात फक्त हळदी पेस्ट आणि मध, नो केमिकल्स, 100% ऑर्गॅनिक अगरबत्ती. आणि त्याचं विशेष हे आहे की दुसरे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, पण त्यात शिलारस वापरतात किंवा गुळाचं पाणी वापरतात. दिसायला सिमिलर असतील, पण ही अगरबत्ती लावल्यानंतर जे तुम्हाला मेडिटेशनल फील असतं ते स्वामींची जी अनुभूती आहे ती तुम्हाला 5 in 1 मध्ये नक्की मिळेल. प्लस माझ्याकडे स्वामी धूपस्टिक ही एक रेंज आहे. ह्याच्यात 6 फ्रेग्रन्सेस अवेलेबल आहेत वेगवेगळे. म्हणजे जर गंध पसरवायचाच आहे तर तो कुठल्याही फुलाला मला सोडायचं नाही आहे, तर अगदी लॅव्हेंडरपासून पारिजातपर्यंत असे सगळे फ्रेग्रन्सेस मी इन्क्लूड केलेले आहेत. ह्याच्यात एक लेटेस्ट एडिशन माझा अपकमिंग प्रोडक्ट असेल स्वामी कावडनपासून बनवलेल्या धूपस्टिक. त्याचे फ्रेग्रन्सेस जेव्हा येतील तेव्हा तुम्ही नक्की अनुभवा. माझं लेटेस्ट एडिशन आहे स्वामी अत्तर, जे अल्कोहोल फ्री आहेत आणि 1 तोळा असं सोन्याच्या भावात जरी ते मिळत असलं तरी त्याची अनुभूती एकदम सुंदर आहे. तुम्ही नक्कीच वापरून पहा. त्याच्यात हिना 360 हे स्पेसिफिकली आम्ही इंट्रोड्यूस केलं आहे. प्लस चंदन आहे, रोज,
केवडा, डव आणि व्हाईट ऊद आणि कस्तुरी, हे तर तुम्ही नक्कीच ट्राय करा. सांगण्यात मला अतिशय आनंद होतो आहे की आमचा जो फास्टेस्ट सेलिंग प्रोडक्ट आहे आणि जो न्यूली इंट्रोड्यूस्ड आहे फॅमिलीमध्ये, स्वामी गौवेदम कपधूप, हे गाईच्या शेणापासून बनवलेले कपधूप आहेत आणि सात्विकता ही अनुभवायची असेल तर हे कप तुम्ही नक्की वापरा. या दिवाळीत आम्ही ह्याचे 65,000+ कप्सची विक्री फक्त 15 दिवसात केलेली आहे. खूप छान आणि कॉंग्रॅच्युलेशन त्याच्यासाठी. थँक्यू. माझ्याकडे स्वामी ब्राऊन अगरबत्ती ह्याचीसुद्धा रेंज आहे. ह्याच्यात 15 फ्रेग्रन्सेस अवेलेबल आहेत. स्वामी समर्थ या फ्रेग्रन्सपासून आपण स्टार्ट करूया. त्या व्यतिरिक्त तुम्हाला वाळा, सोनचाफा, गणेश, कस्तुरी, चंदन, केसर चंदन, गुलफाम आणि फ्रुटी फ्लेवरमध्ये पायनॅपल असे अनेक फ्रेग्रन्सेस अवेलेबल आहेत. तर पहिल्यांदाच मी या वर्कशॉपमध्ये व्हिजिट केलं तर मला इतकं भारी वाटलं. असं वाटलं नाही की आपण कुठच्या कंपनीमध्ये आलोय, तर इतक्या महिला आवडीने काम करत होत्या ना. असं जर सगळ्याच वर्कशॉपमध्ये काम राहिलं तर सर्व जण आवडीने कामं करतील. त्यांच्यासाठी ह्यांना धन्यवाद की यांनी एवढं छानपणे सांभाळलं एवढं सगळं. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुम्ही आज इथे आमच्या कंपनीत आलात, शब्दाला मान दिलात, त्याबद्दल मी तुमचे परत एकदा आभार व्यक्त करतो. आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी काही सांगू इच्छित आहे की आज एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रियांसाठी काहीतरी करायचा विचार केलाय आणि तो विचार इतक्या मोठ्या परीने सक्षमरित्या त्या खांद्यावर पेलत आहे. जसं लोक बोलतात की एका व्यक्तीच्या पाठीमागे सबळ स्त्री उभी असते, पण इथे आपण विचित्र आणि उलट बघत आहोत की एका स्त्रीच्या पाठी दुसऱ्या स्त्रिया उभ्या आहेत. तर मला तुमच्या चॅनल मार्फत फक्त एकच सांगायचं आहे की अख्ख्या महाराष्ट्रातच नाही की देशभरात ज्या काही स्त्रिया असतील, या एका स्त्रीला सपोर्ट करण्यासाठी तुम्ही एकत्र येणं खूप गरजेचं आहे. आणि तुमच्यासाठी या एका स्त्रीने जे काही फ्युचरमध्ये दुसरं प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे की बाबा ज्या घरी बसलेल्या आहेत, ज्यांना काही करता येत नाही असं लोकांकडनं ऐकवलं जातं, तर चुकीचं ठरवण्यासाठी तुम्ही एकदा नक्कीच संपर्क करा आणि तुमचं वास्तविक फ्युचर स्वतःच तयार करा. त्यासाठी प्रचिता सावंत यांना तुम्ही फोन करा. तर जी माहिती सरांनी दिली त्याच्यावरती नक्की तुम्ही विचार करा आणि बाकीचे डिटेल्स आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करणारच आहोत. तर आजचा ब्लॉग मी आता इथेच एंड करणार आहे. तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग? नक्कीच तुम्ही आलात, आनंद वाटला, तुम्ही सर्वांना भेटलात, त्यावेळी अजून आनंद आमचा द्विगुण झालेला आहे. आणि तुम्ही व्ह्युअर्सना तुमच्या मी सांगायला आहे ना एक उत्सुकता अशी वाटते की जर तुम्ही ग्रीडी फूडीचे सबस्क्रायबर असाल तर तुम्ही आम्हाला एक कुपन कोड शेअर करा आणि फक्त सांगा की आम्ही ग्रीडी फूडीचे सबस्क्रायबर्स आहोत, आम्ही तुम्हाला स्पेशल डिस्काउंट ऑफर करू. अजून काय पाहिजे तुम्हाला? इतकी छान ऑफर भेटते तर लगेच संपर्क साधा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट नक्कीच करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.